दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापुरातील महानगरपालिका मुलींची मराठी केंद्र शाळा कॅम्प येथे 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्तानं एक आगळी वेगळी स्पर्धा पार पडली। प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत शुद्ध वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक वाचक दूत श्रीधर खेडगीकर यांनी केलं। अशा प्रकारची ही स्पर्धा शाळेत प्रथमच झाली असून 5वी, 6वी आणि 7वीतील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट, शुद्ध आणि भावपूर्ण वाचन केलं त्यामुळे परीक्षकांचं आणि उपस्थितांचं विशेष लक्ष वेधलं। यावेळी 5वी मध्ये रिया कांबळे, 6वी मध्ये गौरी गुमटे आणि 7वीतील गायत्री शिवसिंगवाले या विद्यार्थिनी विजेत्या ठरल्या। या कार्यक्रमासाठी स्नेहा पुजारी, गंगाधर कांबळे, सविता पवार या शिक्षकांचं आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं। शाळेच्या मुख्याध्यापिका रेहाना नदाफ यांनी ज्येष्ठ लेखिका सुनेत्रा पंडित यांचा सत्कार आणि स्वागत केलं। स्पर्धेच्या परीक्षणासाठी आणि बक्षीस वितरणासाठी ज्येष्ठ लेखिका सुनेत्रा पंडित उपस्थित होत्या। त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुद्ध वाचनाचं महत्त्व सहज आणि बालसुलभ भाषेमध्ये पटवून दिलं। त्यांच्या उपस्थितीनं विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा संचारली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।